नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्याचबरोबर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व शेतकऱ्यांना आणि मित्रांना हार्दिक आपल्या चॅनलकडून शुभेच्छा। मित्रांनो, काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभावामध्ये मोठी घसरण काल बघायला मिळालेली असून जवळपास 150 ते 180 रुपये क्विंटल मागे दर खाली घसरलेले आहे। चला तर मग बाजार समित्यांच्या दरमध्ये कुठल्या बाजार समितीमध्ये घसरण झाली सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती कारंजा या ठिकाणी 1280 क्विंटल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5900 रुपये, सर्वसाधारण दर 6250 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6505 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा, 309 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5200 रुपये, सर्वसाधारण दर 6280, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6300। त्यानंतर हिंगोली तूरगज्जर 200 क्विंटल तूर आवक आलेली होती। कमीत कमी दर 5700 रुपये, सर्वसाधारण दर 5950, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6200। त्यानंतर मुरुम तूरगज्जर 12 क्विंटल आवक, कमीत कमी दर 6100, सर्वसाधारण दर आणि जास्तीत जास्त दरसुद्धा 6100 रुपयापर्यंत या ठिकाणी बाजार समित्यांच्या तूर बाजारभाव निघालेले आहेत। त्यानंतर बाजार समिती आहे सोलापूर, या ठिकाणी तूर लाल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6205 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर पुढील जिल्हा आहे मित्रांनो लातूर, या ठिकाणी जबरदस्त 1700 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6300 रुपये, सर्वसाधारण दर 6440, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6526। त्यानंतर बाजार समिती आहे अकोला, 1000 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5800 रुपये, सर्वसाधारण दर 6295 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6480 रुपये। मित्रांनो, मागच्या 2 दिवसापूर्वी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितींचे बाजारभाव हे 6700 वरून थेट आज 6500 रुपयापर्यंत आलेले आहे। त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती, 1209 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। या ठिकाणी कमीत कमी दर 6150 रुपये, सर्वसाधारण दर 6250, जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6350। त्यानंतर पुढील बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे, तूर लाल कमीत कमी दर 4000 रुपये, सर्वसाधारण दर 5205, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5900। त्यानंतर पुढील जिल्हा आहे परभणी, 11 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5900 रुपये, सर्वसाधारण दर 6000 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6100 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती मालेगाव, तूर लाल 8 क्विंटल आवक, कमीत कमी दर 3691 रुपये, सर्वसाधारण दर 5590, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5630। त्यानंतर पुढील जिल्हा मित्रांनो नागपूर, या ठिकाणी 400 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 6000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6240 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6225 रुपये। या ठिकाणी देखील मित्रांनो जवळपास 250 रुपये क्विंटल मागे दर घटलेले आहे। कृषी उत्पन्न बाजार समितींचे तूर बाजारभाव 6325 पर्यंत सध्याच्या घडीला आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा, 1700 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5780 रुपये, सर्वसाधारण दर 6050, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6525। त्यानंतर बाजार समिती अमळनेर, या ठिकाणी कमीत कमी दर 5500 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 5650, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 5700। त्यानंतर पुढील तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला, 500 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती। कमीत कमी दर 5800 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6095 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6370 रुपये। त्यानंतर बाजार समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा, 1040 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 5935 रुपये, सर्वसाधारण दर 6315, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6625। त्यानंतर बाजार समिती आहे वणी, तूर लाल 82 क्विंटलची आवक आलेली होती। कमीत कमी दर 5395 रुपये, सर्वसाधारण दर 5800, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6270 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर, 385 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती। कमीत कमी दर 5900 रुपये, सर्वसाधारण दर 6170, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6290। त्यानंतर बाजार समिती मेहकर, 130 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 5500 रुपये, सर्वसाधारण दर होते 6000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6100 रुपये। त्यानंतर नांदगाव,
3 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 3,500, सर्वसाधारण दर 5,950, तर जास्तीत जास्त दर 5,951. त्यानंतर मंगळवेढा तूर लाल या ठिकाणी आवक आलेली होती 5 क्विंटलची. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर 5,610 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती सेनगाव आवक आलेली होती मित्रांनो लाल तुरीची 42 क्विंटलची. कमीत कमी दर 6,150 रुपये, सर्वसाधारण दर 6,300, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,425. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू. 125 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली होती. कमीत कमी दर 6,150 रुपये, सर्वसाधारण दर 6,250, तर जास्तीत जास्त दर 6,400. त्यानंतर बाजार समिती आहे दुधनी. या ठिकाणी 429 क्विंटल लाल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 5,200 रुपये, सर्वसाधारण दर 6,100, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी 6,670. मित्रांनो, राज्यात सर्वाधिक तूर बाजारभाव दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल संध्याकाळपर्यंत मिळालेले आहे. जवळपास 6,700 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा तूर बाजारभाव दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीला काल निघालेला आहे. त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा. तूर लोकल 24 क्विंटल आवक. कमीत कमी दर 6,000, सर्वसाधारण दर 6,050, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,195. त्यानंतर अहमदपूर 34 क्विंटलची आवक. कमीत कमी दर 4,500, सर्वसाधारण दर होते या ठिकाणी 5,900 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,312 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा नागपूर. 80 क्विंटल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर 6,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,250. त्यानंतर जालना 249 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक होती. कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,650 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,725 रुपये. त्यानंतर माजलगाव 14 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,860 रुपये, सर्वसाधारण दर 6,201 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300 रुपये. त्यानंतर बाजार समिती बीड. तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,150 रुपये. त्यानंतर करमाळा 1 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक. कमीत कमी दर 6,300 रुपये, सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे गेवराई. पांढऱ्या तुरीची 14 क्विंटलची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,800 रुपये, सर्वसाधारण दर 6,300 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,450. त्यानंतर कुर्डवाडी मोडनिंब 5 क्विंटल पांढरी तूर आवक. कमीत कमी दर निघालेले आहे 5,200 रुपये, सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दरसुद्धा 5,200 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे बार्शी. 80 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 6,100 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,321 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,356 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अंजनगाव सुरजी. 124 क्विंटल लाल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 6,700 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी 6,800 रुपये, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,900 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे खामगाव जिल्हा बुलढाणा. 3,000 क्विंटल तुरीची जबरदस्त आवक या ठिकाणी होती मित्रांनो. कमीत कमी दर 4,300 रुपये, सर्वसाधारण दर 5,400 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 6,500 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे लोहा. 10 क्विंटल लाल तुरीची आवक. कमीत कमी दर 5,650 रुपये, सर्वसाधारण दर होते 6,200, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,300 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा. 1,000 क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती. कमीत कमी दर निघालेले आहे 5,800 रुपये, जास्तीत जास्त दर 6,500 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,300 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती शेगाव जिल्हा बुलढाणा. 13 क्विंटल लाल तुरीची आवक होती. कमीत कमी दर 5,400 रुपये, सर्वसाधारण दर 6,080 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,300 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण राज्यभरातील तूर बाजारभावाचे अपडेट. मित्रांनो, काल राज्यातील तूर बाजारभावामध्ये जबरदस्त दबाव बघायला मिळालेला असून जवळपास 150 ते 180 रुपये क्विंटल मागे दर घसरलेले आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार.